देश कचरा मुक्त व्हावा या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छता अभियानाची सुरुवात केली। मात्र यात हातात झाडू घेऊन रस्ता झाडतानाचे फोटो काढून घेण्याशिवाय लोकांनी या अभियानात फार रस घेतला नाही। नागपूर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायतीने मात्र खऱ्या अर्थाने स्वच्छता मोहीम सुरू केली आहे। या परिसरातील एकमेव शाळा असलेल्या तेजस्विनी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कचरा संकलन कार्ड देण्यात येते। या माध्यमातून घरातील कचरा गाडीतच टाकला जातो की नाही हे तपासलं जात आहे। यामुळे या गावात कुठेही कचरा दिसत नाही। पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट। नागपूर शहरापासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर असलेलं महादुला गाव, लोकवस्ती जवळपास 10,000। यातला जास्तीत जास्त भाग हा स्लममध्ये येतो। त्यामुळे या भागातील नागरिक घरातील कचरा रस्त्यावर किंवा मोकळ्या मैदानात टाकायचे। परिणामी आजारांचं प्रमाण वाढलं होतं। महादुला नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी एक अभिनव उपक्रम सुरू केला। जवळच्या तेजस्विनी शाळेशी संपर्क केला। त्यांना कचरा संकलन पासबुक उपक्रमाची माहिती दिली। शाळेनं यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला। या अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना एक पासबुक देण्यात आलं। त्यानुसार प्रत्येक विद्यार्थी आपल्या घरातील ओला आणि कोरडा कचरा नगर परिषदेच्या कचरा गाडीत टाकतो। तशी नोंद तो दररोज करतो। त्यानंतर शाळेत वर्गप्रमुख पासबुक तपासून सही करतो। त्यानंतर वर्ग शिक्षक आणि नगर परिषदेचे पदाधिकारी हे पासबुक तपासून सही करतात। अशा प्रकारे दररोज हा उपक्रम चालतो। खरंच कचरा गाडीत टाकला जातो की नाही हे त्याच्या शेजारी राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून तपासलं जातं। संपूर्ण भागात झोपडपट्टी पसरली असल्यामुळे, त्यांचं शिक्षण नसल्यामुळे आणि महादुला नगरपंचायतला घनकचरा व्यवस्थापनाची जागा नसल्यामुळे मुख्याधिकारी संघमित्रा ढोके, मी आणि माझे सहकारी यांनी असा विचार केला की घनकचरा व्यवस्थापनाची जागा नसल्यामुळे जर प्रत्येक घरी विद्यार्थ्यांना पासबुक आपण दिले, त्यांना त्याचा ओला कचरा आणि सुका कचऱ्याचं महत्त्व पटवून दिलं, तर ओला कचरा वेगळा आणि सुका कचरा वेगळा असे ते आपल्या पाल्यांना सांगतात आणि तो वेगळा काढून आमची जे घनकचरा व्यवस्थापनाची महादुला नगरपंचायतची जी गाडी आहे त्यात ते वेगळा करून वर्गीकरण करून टाकतात। शाळेचे संचालक आणि शिक्षकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिलाय। दररोज शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांचं पासबुक तपासतात। निवडणुकीची किंवा जनगणनेची कामं शिक्षकांच्या जीवावर येतात। मात्र हे काम शिक्षक स्वयंस्फूर्तीनं आणि मनानं करतात। याशिवाय ते विद्यार्थ्यांना स्वच्छतेचं महत्त्व देखील सांगतात। आम्हाला अपेक्षाही नव्हती एवढी पॉझिटिव्ह थिंग आम्हाला यामधून समजली। विद्यार्थी आमच्याकडे आग्रहानं यायला लागले। ज्यांच्याकडे पासबुक नव्हते ते आग्रहानं पासबुक मागायला लागले। पालकांना आम्ही विचारलं तर मुलांची एक प्रकारची कॉम्पिटिशन तयार झाली होती की माझ्या घरचा ओला कचरा आणि वाळला कचरा कुठे पडताना दिसू नये, जास्तीत जास्त कचरा जमा करून मी सरांना सांगतोय। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आरोग्याचं महत्त्व कळू लागलंय। इतरत्र कचरा न फेकता आणि कुटुंबियांना फेकू न देता दररोज प्रामाणिकपणे कचरा हा कचरा गाडीत टाकून तशी नोंद करून ते शाळेत येतात। सध्या 160 विद्यार्थ्यांना कचरा संकलन पासबुक देण्यात आलंय। इतर विद्यार्थ्यांकडून पासबुकची मागणी होतीये। आमच्या घरी जे ओला कचरा राहते, असं ओला कचरा सुका कचरा राहते, ते पासबुकमध्ये आम्ही नोंदणी करून लिहून घेतो आणि सरांजर ते नोंदणी नंतर ते सरांजर न्याय पडते आणि ते सही देतात। आपले वर्गाचे जो कॅप्टन राहते तो पण मग सरांजर द्या पडते। छान वाटते। आता कुठे रोडवर म्हणजे रस्त्यावर कुठे कचरा नाही राहत। पूर्ण आता गाव शहरात स्वच्छता होऊन राहिली। स्वच्छता अभियान म्हणून काढलेलं आहे। स्वच्छता करत आहे सर्व लोक, तर आता छान वाटत आहे। बिमारी सर्व दूर। या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच स्वच्छतेचे धडे मिळायला सुरुवात झाली आहे। पालकांच्या तुलनेत विद्यार्थी कचरा संकलनासाठी आणि नोंदी करण्यासाठी धडपडत असल्याचं दिसून येतंय। यातून त्यांच्या पालकांमध्येही जागृती होतीये। या छोट्याशा नगर परिषदेनं आज देशापुढे एक आदर्श ठेवलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिला आणि अनेकांनी रस्त्यावर उतरून झाडू मारले। मात्र त्यानंतरही परिस्थितीमध्ये फारसा बदल झालेला दिसत नाही। अशा परिस्थितीत नागपूर जिल्ह्यातल्या एका छोट्या नगरपंचायतनं एक चांगला उपक्रम सुरू केला आहे। शालेय विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे धडे देण्याचं काम ही ग्रामपंचायत करत आहे। त्यांना एक पासबुक देऊन दररोज कचरा ते कचरा गाडीत टाकतायत की नाही याची खात्री करतायत। या उपक्रमामुळे हे गाव स्वच्छ झालेलं आहे आणि
असाच उपक्रम आज महाराष्ट्रभर आणि देशभर राबवण्याची गरज आहे, तेव्हाच कुठं स्वच्छ भारत अभियान खऱ्या अर्थानं आपल्याला बघायला मिळेल. कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, नागपूर.